ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडच्या पाण्याच्या प्रश्नावर विधान परिषदेत सतेज पाटलांचा एल्गार। जुनी योजना रद्द करून अमृत योजनेला तात्काळ मंजुरी द्या, शासनाला खडसावले। कुरुंदवाड शहर पाण्याच्या भीषण संकटात सापडले असताना शासन डोळेझाक का करत आहे, असा थेट सवाल माजी पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला। नियम 289 अन्वये लक्षवेधी सूचना मांडून त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली। 2014 साली मंजूर झालेली 14 कोटीची पाणीपुरवठा योजना आज 10 वर्षांनंतरही केवळ 14% अडकली आहे। या योजनेत मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाल्याने पालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला। मात्र आजवर त्या संदर्भात प्रशासकीय आदेशच निर्गत झालेले नाहीत। परिणामी नव्याने प्रस्तावित केलेल्या 49.42 कोटीच्या अमृत योजनेला मंजुरी मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे। कुरुंदवाड शहरातील नागरिकांनी सर्वपक्षीय कृती समितीने मागील 83 दिवसापासून नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे। तरीही शासनाने या गंभीर प्रश्नावर ठोस पावले उचललेली नाहीत। या अत्यंत खेदजनक बाब असल्याचं पाटील यांनी सभागृहात नमूद केलं। कुरुंदवाडकरांचे आरोग्य धोक्यात आहे, योजनांची फाईल मुंबईत अडकलेली आहे आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा घणाघात करत पाटील यांनी शासनाच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला। शासनाने 2014 सालच्या अपूर्ण योजनेचा अधिकृत रद्दीकरण आदेश तात्काळ काढावा। 49.42 कोटीच्या नवीन अमृत योजनेला त्वरित शासकीय मंजुरी द्यावी। नागरिकांना पुरेसा स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात। या मागण्या ठामपणे मांडत कुरुंदवाडच्या भवितव्याचा प्रश्न आहे, याकडे दुर्लक्ष खपून घेतलं जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही पाटील यांनी सभागृहात दिला। या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांनी तातडीनं उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। महानकरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण। सन्मान्य सभापती महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शहरातील पाणी पुरवठ्या संदर्भातला प्रश्न आपल्यासमोर आपल्यामार्फत शासनाकडे मांडतोय। 2014 साली या नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळणे आणि 14 कोटी रुपये मंजूर असून देखील ठेकेदारांना 14% काम फक्त केल्यामुळं आता सुधारित योजना ही 49 कोटीची मंजूर झाली अशी माहिती या ठिकाणी आम्हाला ऐकण्यात येते। परंतु जुनी रद्द झाली का नाही झाली याची कुठली त्या ठिकाणी वाच्यता होत नाही। त्यामुळे गेले 84 दिवस सर्व कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीनं नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेले 84 दिवस झाले। त्यामुळे याबद्दल शासनाने दखल घ्यावी।